दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या रविवारी अरविंद ख्रिश्चन हायस्कूल समोरील हॉलमध्ये होणार आहे। या सभेच्या निमित्तानं सत्तारूढ संचालक मंडळानं आज पत्रकार बैठक घेऊन बँकेच्या वर्षभरातील कामकाजाची माहिती दिली। गेल्या वर्षभरात बँकेनं नियोजनबद्ध वसुली आणि काटकसरीचा कारभार केल्यामुळे बँकेला 3,23,09,212 रुपयांचा विक्रमी नफा झालाय। त्यामुळे सभासदांच्या हक्काचा 7.5% लाभांश सभा झाल्यानंतर सभास्थळावर देण्यात येणार आहे। बँक 8.5% व्याजदरानं ठेवी घेते तर 10% व्याजदरानं कर्ज वाटप करत असून सर्व तरतुदी पूर्ण करून बँकेला यावर्षी विक्रमी नफा झालाय। ठेवीमध्ये 25,07,00,000ची वाढ होऊन 415,75,00,000 इतक्या झाल्या आहेत। बँकेचा एकूण व्यवसाय 700 कोटीपेक्षा जास्त केला असून भविष्यात 1,000 कोटीकडे वाटचाल सुरू आहे। बँकेचं मोबाईल ॲप अल्पावधीत सभासदांच्या सेवेत आलं असून पुढील टप्प्यात डिजिटल पेमेंटमध्ये सभासदांना गुगल पे, फोन पे या सेवा लवकरच उपलब्ध करून देणार आहे। तसंच आमच्या बँकिंगची सेवा 24 तास कायम ऑनलाईन सुरू राहणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन निंबाळकर यांनी दिली आहे। दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर या बँकेची 86वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी अरविंद ख्रिश्चन हायस्कूलच्या हॉलमध्ये होत आहे। सदर सभेमध्ये सर्व सभासदांनी उपस्थित राहावं असं मी बँकेच्या वतीनं आपलं आवाहन करतो। बँकेला यावर्षी 3,23,00,000 इतका विक्रमी नफा झालेला आहे आणि या नफ्यातून आपण सर्व तरतुदी वजा जाता 7.5% इतका डिव्हिडंड सभासदांच्यासाठी देतोय। हा नफा हा सगळ्या तरतुदीमध्ये पूर्ण करून असल्याने या नफ्याबाबत कोणतीही तक्रार होण्याची गरज नाही। माझी सर्व सभासदांना तसंच विरोधकांना सुद्धा विनंती आहे की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समाधान होईपर्यंत देण्याची तयारी प्रशासनाची आहे। फक्त आपण सभा शांततेत आणि लोकशाही मार्गाने चालू ठेवण्यासाठी सहकार्य करावे अशी मी आपल्याला प्रशासनाच्या वतीने विनंती करतो। यावेळी व्हाईस चेअरमन रामदास झेंडे आणि बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते।